परमपरात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय तडिंदित विडिंदित पितांबरधारी भक्त वांछल कल्पतरू भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होतो। लाडली श्री वृषभानंदिनी आनंद कंदिनी श्री राधा राणीजीच्या चरणी देखील नतमस्तक होतो। उपस्थित सर्वच श्रोतृवर्ग असेल, ज्यामध्ये पितृवर्ग मातृवर्ग, उपस्थित सर्व बंधुवर्ग, संपूर्ण कलासंच सर्वांच्याच चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होतो। भगवान परमात्मा सद्गुरू ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने आजची भागवत कथा आपण श्रवण करणार आहोत। ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची अत्यंत पुण्य पावन अशी ही भागवत कथा आपल्या गावामध्ये गेली 3 दिवसापासून आजचा 3रा दिवस। 3ऱ्या दिवसाची ही सुंदर अशी पवित्र कथा आपण या ठिकाणी श्रवण करण्यासाठी आला आहात। सर्वांना प्रथमतः नम्रतेची विनंती, सर्वांनी शांत चित्ताने शुद्ध अंतकरणाने कथेचा आनंद घ्या। ऐका, आपण 2 दिवसामध्ये बघितलं, भगवान परमात्म्याची कथा श्रवण करत असताना अंतकरण शुद्ध पाहिजे, मन शुद्ध पाहिजे, तरच भगवान परमात्म्याच्या कथेचा लाभ आपल्याला घेता येतो। भगवान परमात्म्याची कथा अत्यंत पुण्य पावन आहे, आपला उद्धार करण्यासाठीच आहे, परंतु ती कथा श्रवण करत असताना भाव पाहिजे अंतकरणामध्ये। भाव का भूखा हूं मैं भाव ही एक सार है, भगवान परमात्मा सांगतात, भाव से भजे मुझे तो भव से बेड़ा पार है। आपण जर भगवान परमात्म्याला शुद्ध अंतकरणापासून, भावयुक्त अंतकरणापासून भगवंताची जर पूजा केली तरच भगवान परमात्मा आपल्याला सद्गती मिळवून देईल, किंबहुना आपला उद्धार होईल। ऐका, 2 दिवसामध्ये आपण सर्वांनी कथाभाग श्रवण केला। श्रीमद भागवत महापुराणाचं महात्म्य काय हे आपण बघितलं। आवाज थोडा दादा रिटर्न जास्त मारतो। गेली 2 दिवसापासून आपण या श्रीमद भागवत कथेचं चिंतन या ठिकाणी करत आहोत। आजचा 3रा दिवस। ऐका, काल आपण बघितलं, राजा परीक्षितीने या कलियुगाला, या कलीला काय केलं, जिवंत सोडलं होतं, त्याला राहण्यासाठी आश्रय दिला। शास्त्रकार भागवतकार आपल्याला सांगतात काय, कलीचा महिमा आहे। वास्तविक पाहता कलियुगामध्ये पापाचार दुराचार वाढणार यामध्ये काही तिळ मात्र शंका देखील नसली तरी या कलियुगाचा एक महिमा आहे, तो म्हणजे काय, या कलियुगाचा एक महिमा, या कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचा मार्ग अत्यंत सुलभ आहे, म्हणून या कलीचा महिमा आहे। ऐका, राजा परीक्षितीला 7 दिवसामध्ये मृत्यू प्राप्त होणार ही बातमी ज्यावेळेस त्याच्या कानावरती पडली, गंगेच्या तीरावरती आला होता, आपण काल बघितलं, अनेक संत मंडळी त्याच्या समवेत येतात। राजा त्या सर्व संत मंडळींना प्रश्न विचारतो, माझा उद्धार होईल असं काहीतरी मला तुम्ही सांगा। त्यावेळी काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसी तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, काय कृपा येईल
महाराजांकडे त्यांनी सर्वांनी प्रश्न विचारला, महाराज मला सांगा माझा उद्धार नक्की कशाने होईल? कोणीही त्याला उपाय सांगेना, 7 दिवसामध्ये तुझा उद्धार कसा होईल? शुकाचार्य महाराज आलेले. शुकाचार्य महाराजांकडे बघून त्याने तो प्रश्न विचारला. संतांचं दर्शन झाल्याबरोबर त्याच्या मनातील उद्वेग दूर झाला. शुकाचार्य महाराजांना एका सुंदरपैकी आसनावरती त्याने बसविलं होतं आणि मग महाराजांना प्रश्न विचारला, माझा उद्धार होईल असं काहीतरी मला सांगा. 7 दिवसामध्ये मला मरण आहे. राजा परीक्षितीचा तो प्रश्न ऐकल्यानंतर शुकादेवजी मनामध्ये प्रथमतः विचार करतात. राजा हा सर्वप्रथम दुःखी झालेला आहे. याच्या अंतःकरणामध्ये मनाचं भय आहे, मरणाचं भय आहे. अगोदर आपण त्याचं मरणाचं भय दूर केलं पाहिजे. म्हणून शुकाचार्य महाराजांनी त्याला अनेक उदाहरणं सांगितली. कसली? म्हणे, अरे दादा तुझ्याकडे तरी 7 दिवस आहे. या कलियुगामध्ये या पृथ्वी तलावरती असे देखील महाराजे राजे मनुष्य होऊन गेले ज्यांचा याच्या कमी अवधीमध्ये देखील उद्धार झाला. उदाहरण सांगितलं. खटवांग नामो राजर्षी, खटवांग नावाचा देखील 1 तासामध्ये उद्धार झाला. 1 तास उरला खटवांग रायास, 1 तासामध्ये उद्धार झाला. तुझ्याकडे 7 दिवस आहे, चिंता करण्याचं कारण नाही. सर्वप्रथम राजा परीक्षितीला आश्वस्त केलं आणि शुकाचार्य महाराजांनी बघितलं याच्या मनामध्ये मृत्यूविषयी भय आहे. आणि ऐका बरं का, मनुष्याचं जर अंतकरण भययुक्त जर असेल ना, भययुक्त जर अंतकरण, त्याला कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. लक्षात घ्या. आपण आपल्या मनामध्ये जर भीती असेल तर जे कार्य आपल्याला करायचं आहे ते कार्य पूर्ण होणार नाही. राजाला तर मोक्ष प्राप्त करायचा आहे, परंतु त्याच्या अंतःकरणामधील शरीराची वासना गेलेली नाही. काय करायचं? शुकाचार्य महाराजांनी त्याला वेगवेगळ्या प्रकारे समजून सांगितलं. रे तू जर फक्त तुला मरण येणार आहे, ते मरण टाळण्यासाठी जर माझ्याकडे आलास तर मी तुला काही उपदेश करू शकत नाही, तुझा उद्धार करू शकत नाही. तू जर तुझ्या देहावरची आसक्ती सोडली असेल, फक्त आणि फक्त तुझा उद्धार व्हावा हीच अपेक्षा जर तुझ्या अंतःकरणामध्ये असेल तरच मी तुला काहीतरी उपदेश करू शकतो. कोण सांगते? शुकाचार्य महाराज. ऐका, खरे बरं का महाराज, संतांकडे जात असताना आपण संसारिक गोष्टी मागत असतो. संसारिक गोष्टी संतांकडे गेल्यानंतर मागायच्या नसतात. केवळ आणि केवळ आध्यात्मिक परमार्थासाठी उपयोगी वस्तूच, उपयोगी उपदेशच संतांकडे आपण मागितला पाहिजे. आपण जातो महाराज, संतांकडे गेल्यानंतर आपण पहिला प्रश्न विचारतो. संतांकडे मागणी जरी मागायची ठरली, आपण गेल्यानंतर सांगतो, महाराज कृपा आशीर्वाद द्या, चांगल्यापैकी माझं घर चालेल असा आशीर्वाद द्या. संत महात्मे असा आशीर्वाद कसे काय देतील? अजिबात देणार नाही. संतांकडे गेल्यानंतर आपण काय मागितलं पाहिजे? आपल्या उद्धारासाठी जे काही साध्य साधन आहे ते संतांकडे गेल्यानंतर मागितलं पाहिजे. राजा परीक्षिती देखील शुकदेवजी महाराजांना प्रश्न विचारतो, महाराज 7 दिवसामध्ये मी मरणार आहे, काहीतरी सांगा. शुकाचार्य महाराज सांगतात, शरीराची आसक्ती सर्वप्रथम तू सोड. मरणार म्हणजे नक्की काय होणार? वास्तविक पाहता अंतरात्मा कधी मरत नाही. कधी मरतो का हो अंतरात्मा? कधी मरत नाही. कारण जीव आणि शिव काही वेगळं नाही. अंतरात्मा म्हणजे परब्रह्म तत्व भगवान परमात्माच आहे. आपल्या अंतःकरणामध्ये जो काही जीव आहे, आपण स्वतः भगवान परमात्माच आहे. फक्त आपल्याला काय झालेली आहे? भ्रांती झालेली. भ्रांती. ज्या वेळेस आपल्या मनामधील ती भ्रांती दूर होईल तत्क्षणी आपल्याला आपलं मूळ तत्व ध्यानामध्ये येईल आणि भगवत प्राप्ती आपल्याला होईल. आपण समजतो हे शरीर जे काही मला प्राप्त झालं, हे शरीर म्हणजेच मी आहे का? नाही, हे शरीर म्हणजे नश्वर आहे. लक्षामध्ये घ्या. वास्तविक पाहता शरीराची आपण कितीही जोपासना करा दादा हो, शरीर एक ना एक दिवस मातीमध्ये जाणार आहे. मातीमध्ये शरीराची एकदा माती होणार आहे. शरीराची
होय माती शरीराची होय माती कोणी नव्हते सांगती कोणी नव्हते सांगती शरीराची होय माती शरीराची होय माती सारी अवघी कामे खोटी अंती जातील मसनवटी सारी अवघी कामे खोटी अंती जातील मसनवटी शरीराची होय माती ऐका ऐका सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. शरीराची होय माती. प्रत्येकाच्या शरीराची एक ना एक दिवस माती होणार आहे. आपण कितीही या शरीरासाठी शरीर जोपासना करण्यासाठी प्रयत्न करा, एक ना एक दिवस काय होणार आहे? माती होणार आहे. मग शरीराचा उपयोग आपण कशासाठी केला पाहिजे? अहो, ज्या कार्यासाठी आपल्याला हे नरदेह प्राप्त झाला, ज्या कार्यासाठी आपल्याला हा शरीर देह प्राप्त झाला, त्यासाठी आपण याचा उपयोग केला पाहिजे. परंतु आपण त्यासाठी याचा उपयोग करत नाही. राजा परीक्षितीला शुकाचार्य महाराज सांगतात, तू काय कर, सर्वप्रथम तुझ्या अंतकरणामधील ही भीती दूर कर की तुला मरण येणार आहे. वास्तविक पाहता तुला मरण येणार नाही. तू फक्त आणि फक्त या शरीराचाच त्याग करणार आहे. मनुष्याचा अंतरात्मा कधी मरत नाही. अनेक प्रकारे उपदेश राजा परीक्षितीला ज्यावेळेस शुकाचार्य महाराज करतात, त्यावेळेस मात्र शरीराविषयी आसक्ती त्या राजा परीक्षितीची दूर होते. आणि मग मात्र राजा परीक्षितीला शुकाचार्य महाराज सांगतात, आता तुला मी भगवान परमात्म्याची पुण्य पावनाशी कथा श्रवण करवित आहे, त्यासाठी तू काय कर. वास्तविक पाहता मनुष्याने काहीही कोणतीही गोष्ट आपल्या उद्धारासाठी जर असेल, ती जर श्रवण करायची असेल आपल्याला, तर चांगल्या प्रमाणे सर्वप्रथम आसन आपलं स्थिर असलं पाहिजे. त्यामुळे राजा परीक्षितीला त्यांनी उपदेश केला, जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय. तुला जर भगवान परमात्म्याची कथा अंतकरणापासून श्रवण करायची असेल ना, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या आसनावरती विजय मिळवा. जितासनो, आसन त्या ठिकाणी सर्वप्रथम एकदम व्यवस्थित मध्ये तुम्ही घाला. कारण आसनाला देखील जीवनामध्ये अत्यंत महत्व आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सांगता येईल कथाभाग. मी पुढे जातो, ऐका. त्यानंतर राजा परीक्षितीला सांगितलं, जित संगो जितेंद्रिय. तुला जर भगवान परमात्म्याची कथा श्रवण करायची असेल तर तू मनावरती ताबा ठेव, इंद्रियांवरती ताबा ठेव. या इंद्रियांना तू काय कर, आपलंस कर, यांना बाहेर जाऊ देऊ नकोस. राजा परीक्षितीला वेगवेगळ्या प्रकारे समजूत काढल्यानंतर राजाला सांगितलं, तुझ्या अंतकरणामध्ये जर काही प्रश्न असेल तर ते प्रश्न तू काय कर, आमच्या समोर मांड. शुकाचार्यांनी सांगितलं. वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न राजा परीक्षितीने सर्वथा कोणाला सांगितले? शुकाचार्य महाराजांना विचारले. शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सुंदर अशी भागवत कथा काय करतायत, श्रवण करवित आहे. एक वेळचा प्रसंग, कथा भाग श्रवण करत असताना या कथेची महती काय, ऐका ऐका. भगवान परमात्म्याची कथा श्रवण करत असताना स्वर्ग लोकामध्ये ज्यावेळेस देवतांना ही बातमी लागली, काय, पृथ्वी लोकामध्ये
शुकाचार्य महाराज भगवान परमात्म्याची पुण्य पावन अशी कथा राजा परीक्षितीला सांगत आहे. सर्व देवता राजाकडे येतात. ऐका ऐका, हातामध्ये अमृत कलश घेतलेला आहे, राजाच्या जवळ आलेला आहेत. आणि देवता त्या राजा परीक्षितीला सांगतात म्हणे, महाराज विनम्र भावाने आम्ही तुम्हाला विनंती करतो. देवता आहेत बरं का, विनंती करतात. म्हणे आम्ही असं ऐकलं तुम्हाला 7 दिवसामध्ये मरण येणार आहे, त्यासाठी तुम्हाला मरण येऊ नये म्हणून आम्ही तुमच्याकरता हा अमृत कलश तुमच्याकरता घेऊन आलेलो आहे. या अमृताच्या प्रभावाने तुम्हाला मरण येणार नाही. राजा परीक्षितीला ज्यावेळेस असं सांगितलं, शुकाचार्य मनामध्ये विचार करतात, वास्तविक पाहता आजपर्यंतचा देवतांचा इतिहास काय आहे? आजपर्यंतचा देवतांचा इतिहास आहे, देवतांनी कोणतंही कार्य स्वतःच्या लाभासाठी केलं, परोपकार करण्यासाठी त्यांनी कधीही कोणतं कार्य केलं नाही. मग हे इंद्र चंद्रादी देवता नक्की राजा परीक्षितीवरती इतकी उदार का झालात की राजा परीक्षितीला अमृत घेऊन आले की याला मरण येऊ नये? नक्की काहीतरी घोळ आहेत म्हणे. राजा परीक्षितीकडे आल्यानंतर देवतांनी पुढे सांगितलं, तुम्ही हे अमृत घ्या, तुम्हाला मरण येणार नाही, परंतु त्या बदल्यात मात्र तुम्ही तुम्हाला जे काही शुकाचार्य हा कथामृत सांगत आहे ना, हे कथामृत तुम्ही काय करा, आम्हाला ऐकण्याची परवानगी द्या. शुकाचार्य महाराज गालातली गालामध्ये हसू लागले बरं. त्यांनी सांगितलं, स्वकार्य कुशला सुराहा. देवता म्हणजे स्वतःचं कार्य पार पाडण्यामध्ये अत्यंत कुशल आहेत. त्यांना सांगितलं, अरे देवतांनो, श्रीमद भागवत महापुराणाची आणि या अमृताची कधीही तुलना होऊ शकत नाही. कारण श्रीमद भागवत महापुराण म्हणजे काय आहे? ह्या अमृतापेक्षा कितीही, सुरामृतापेक्षा कितीही पटीने अधिक श्रेष्ठ आहेत बरं का. ती उदाहरण देतात. क्व काच को मनिर्महान, क्व सुधा को कथा लोके, क्व काच को मनिर्महान. अरे कुठे तुमचं सुधामृत आणि कुठे त्या ठिकाणी श्रीमद भगवत कथा. ज्या पद्धतीनं एखादा काचेचा तुकडा असेल आणि एखादा अनमोल हिरा असेल, यांच्यामध्ये जशी तुलना केली जाऊ शकत नाही ना, त्याच पद्धतीनं श्रीमद भागवत कथेमध्ये आणि या स्वर्गामृतामध्ये कधीही तुलना केली जाऊ शकणार नाही. देवतांना त्यांनी परत पाठवून दिलं. इतकं श्रीमद भागवत कथा म्हणजे अत्यंत श्रेष्ठ आहे. ऐका ऐका ऐका. राजा परीक्षितीने श्रीमद भागवत महापुराणामध्ये कथा श्रवण करत असताना शुकाचार्य महाराजांना अनेक प्रश्न विचारले. त्यांनी सर्वप्रथम सांगितलं, प्रश्न विचारत असताना सांगितलं म्हणे, महाराज भगवान परमात्म्याची कथा इतकी पुण्यवान आहे, त्या भगवान परमात्म्याला ज्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितलं असेल ते देखील किती पुण्यवान असेल. मी तर असं ऐकलेलं आहे, माझे पूर्वज, माझे आजोबा अर्जुन यांचे तर भगवान परमात्मा अत्यंत जिवलग मित्र होते. त्या भगवान परमात्म्याची माझ्या परिवारावरती अत्यंत श्रद्धा होती, म्हणजेच अत्यंत स्नेह त्या ठिकाणी माझ्या परिवारावरती त्या भगवंताचं होतं. माझा परिवार म्हणजे अत्यंत भाग्यवान परिवार होता. भगवान परमात्म्याने माझ्या पूर्वजांचं, माझ्या आजोबांचं नक्की रक्षण कशा पद्धतीनं केलं, माझ्या परिवाराचा, माझ्या कुटुंबाचा मला तुम्ही पूर्व इतिहास थोडक्यात सांगा. पहिला प्रश्न राजा परीक्षितीने महाराजांना विचारला. शुकाचार्य महाराज सांगू लागतात, यदा तु राजा स्वसुतान साधून कृष्णन्न धर्मेण विनष्ट दृष्टी भ्रातुर्यविष्टस्य सुतान विभांधून प्रवेश लाक्षा भवने दहाह. राजा परीक्षितीने प्रश्न विचारल्यानंतर शुकाचार्य महाराजांनी सांगण्यास सुरुवात केली. म्हणे, राजन ऐक, म्हणे, ज्या वेळेस यदा तू राजा स्वसुतान साधून पुष्णन्न धर्मेन विनष्ट दृष्टी, एक राजा तुमच्या कुरुवंशामधील धृतराष्ट्र, जन्मांध तो शरीराने देखील अंध होताच, नेत्रहीन तर होताच, परंतु अंतर्मनाने देखील तो आंधळा होता. कारण पुत्र मोहापोटी त्याने काय केलं तर आपल्या बंधूचे पुत्र
म्हणजे पाचही पांडूचे पुत्र यांना जाळून मारण्यासाठी काय केलं होतं म्हणे, एकदा लाक्षागृहाची निर्मिती वाराणसी क्षेत्रामध्ये केली होती. लाक्षागृह म्हणजे त्या भवनामध्ये ज्वलनशील पदार्थांद्वारे ते भवन बनवण्यात आलं होतं. कारण तिथे गेल्यानंतर पांडवांना सांगितलं, तुम्ही तीर्थयात्रा करण्यासाठी जा. पाचही पांडवांची आई कुंती माता पाचही पांडव म्हणे, ऐक, वाराणसी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर जो काही धृतराष्ट्राने बांधलेला जो काही लाक्षागृह होता, म्हणजे ते काही भवन होतं, त्या भवनामध्ये थांबले. रात्रीच्या प्रहरी त्या भवनाला अग्नी प्रज्वलित करण्यात आला. का तर ह्या पांडवांचा नाश होईल, म्हणजे हे पांडव कधी आपल्याला त्या ठिकाणी त्रास देणार नाही. हे कार्य कोणी केलं असेल तर त्या धृतराष्ट्राने का केलं असेल तर ते आपल्या पुत्रांच्या मोहापोटी, माझ्या पुत्रांना राज्य लाभ मिळावा, माझ्यानंतर माझेच पुत्र माझ्या गादीवरती बसले पाहिजे, माझ्या भावाच्या पुत्रांचा अधिकार जरी असला तरी देखील त्यांना त्यांची राज्यगादी प्राप्त होऊ नये. पुत्र मोहापोटी बरं का. फक्त ऐका ऐका, जीवनामध्ये अनेक मोह आपल्याला पाहायला मिळतील, त्यामधील हा एक पुत्रमोह. मनुष्याने मोह केला पाहिजे, पुत्रावरती स्नेह ठेवला पाहिजे, परंतु इतका देखील स्नेह ठेवला नाही पाहिजे की ज्याद्वारे आपण स्वतः अंध बनून आपला पुत्र जरी अधोगतीला जात असला तरी आपण त्याला अडवत जर नसेल, कधी त्याला थांबवत जर नसेल, तर हा आपल्या जीवनामधील अत्यंत वाईट प्रसंग आहेत बरं का. याचे परिणाम आपल्याला भविष्यामध्ये भोगावे लागणार. आपण या पांडवांच्या कथेमधून ऐकू शकाल. ऐका, पुत्रमोह जीवनामध्ये करू नका. शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, अरे राजन, धृतराष्ट्र जन्मता जरी आंधळा असला, नेत्रांनी अंध होता, परंतु तो मनाने देखील अंध झाला. वास्तविक पाहता त्याने आपल्या पुत्रांवरती अंकुश ठेवायला पाहिजे होता, परंतु त्याने कौरवांवरती अंकुश ठेवला नाही. त्यामुळे त्याच्या पुत्रांनी पांडवांचा द्वेष करत करत त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी पांडवांचा नाश करण्यासाठी त्यांनी काय केले, प्रयत्न केले, परंतु तरी देखील पांडवांना मारू शकला नाही. अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतील म्हणे. शुकाचार्य महाराज सांगत आहे, पांडवांचा वध होत नाही. लाक्षागृहामध्ये जाणून मारण्याचा प्रयत्न करत असताना पांडवांना ज्या वेळेस विदुराद्वारे ही बातमी कळाली, आपल्याला मारण्यासाठी हा भवन तयार करण्यात आलेला आहे, त्या अगोदरच त्यांनी भुयारी मार्ग तिथून बाहेर पडण्यासाठी तयार करून ठेवलेला होता. पाचही पांडव, त्यांची माता कुंती त्या लाक्षागृहामधून बाहेर पडते. मनामध्ये कुंती माता विचार करतात, या जरा राज्यापोटी माझ्या पुत्रांचा जर प्राण जात असेल, नाही, मला त्या राज्यामध्ये राहायचं नाही, मी वनवासामध्ये जर माझं जीवन व्यतीत केलं तरी मला चालेल, परंतु त्या राज्याचा सुखभोग मला नको. कारण तिथे गेल्यानंतर जर माझ्या पुत्रांना हानी होत असेल, तेथे माझ्या पुत्रांच्या विरोधामध्ये जर कार्य करणारे कोणी असेल, नाही, मी तिथे राहणार नाही. आपल्या पुत्रांना घेऊन वनामध्ये चालती होते बरं का. ऐका, त्या कुंती मातेचं जीवन जर आपण बघितलं ना, लहानपणापासून अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये तिचं जीवन व्यतीत होतं बरं का. पतीला श्राप मिळाला, त्यामुळे जंगलामध्ये जाऊन राहते, वनामध्ये राहतात. पती मरण पावते. पती देखील मरण पावल्यानंतर कुंती माता आपल्या पाचही पुत्रांचा सांभाळ करत आहे, वनामध्ये राहते. शेवटी भीष्माचार्य सांगतात, नाही, तू इथे राहू नकोस, तुझा अधिकार तुझ्या पतीनंतर तुझ्या पुत्रांचाच अधिकार म्हणे राज्यावरती आहे, चाल. हस्तिनापूरला त्यांना घेऊन येतात बरं का भीष्माचार्य. कुंती माता मनामध्ये विचार करतात, भीष्माचार्य म्हणजे कोण? जगातील एक अत्यंत शूरवीर व्यक्ती, त्यांच्यावरती विश्वास आहे आपला. माझ्या पुत्रांना ही कोणतीही हानी त्या राज्यामध्ये होऊ देणार. भीष्माचार्यांच्या आधारास्तव सर्व पांडवांना घेऊन कुंती माता कोठे येते? हस्तिनापूरला आलेली होती बरं का. परंतु तरी देखील भीष्माचार्य देखील आपल्या पुत्रांचं रक्षण करू शकत नाही. म्हणून तिने पुन्हा निर्णय घेतला, आपण काय करायचं, वनामध्येच राहायचं. पुत्रांबरोबर वनामध्ये भ्रमंती करत आहे. या राज्यामधून त्या राज्यांमध्ये भ्रमंती करत असतानाचा प्रसंग आहे का बरं का. तरी देखील ती कुंती माता भगवान परमात्म्याची भक्ती करण्याचं सोडत नाही.
कुंती माता म्हणजे भगवान परमात्म्याची एक निस्सीम भक्त. फक्त भगवान परमात्म्याची सेवा जीवनामध्ये करायची, इतकंच तिने जीवनामध्ये ठरवलेलं होतं. ज्या वेळेस पांचाल प्रदेशामध्ये, पांचाल राज्यामध्ये द्रौपदीचा स्वयंवर निर्माण करण्यात आलेला होता, ठेवलेला होता, तिथे हे पाचही पांडव जातात. कोणीही तो धनुष्य उचलू शकत नाही. त्या माशेचा शिरच्छेद डोळा त्या ठिकाणी कुणी करू शकत नाही. डोळा कुणी बाणाने उडवू शकत नाही. हा प्रसंग बघितल्यानंतर भगवान परमात्मा तेथे उपस्थित आहेत. सर्व सभा सदा प्रसंग बघितल्यानंतर आता आपल्या आईला अत्यानंद होईल की आपल्या पुत्राने एक वधू आणलेली आहे. म्हणून सर्वजण जातात. प्रथमतः गेल्यानंतर धर्मराज युधिष्ठिर आपल्या मातेला घराबाहेरूनच आवाज देऊन विचारतात, म्हणे माते बघ म्हणे, आज आम्ही जी काही भिक्षा आणलेली आहेत ना, तुला ती भिक्षा पाहून अत्यंत आनंद होईल म्हणे. ऐका बर का, मातेने काय उद्गार काढले. कुंती मातेच्या मुखामधून उद्गार बाहेर पडले. कोणतीही भिक्षा असू द्या, कितीही चांगली भिक्षा असू द्या म्हणे, तुम्ही पाचही मुले माझ्यासाठी चांगले सारखेच आहात. पाचही जणांनी ती भिक्षा एकामेकांमध्ये वाटून घ्या. धर्मराज आईच्या आज्ञेचं उल्लंघन करू शकणार नाही, सांगितलं नाही. कुंती मातेने बाहेर आल्यानंतर बघितलं तर काय, वधू आहे. धर्मराजाने सांगितलं नाही, आम्ही आमच्या मातेचं वचनांचं उल्लंघन करू शकत नाही. पाचही पांडवांनी मनामध्ये विचार केला द्रौपदी बरोबर विवाह करायचा. व्यास महर्षी तेथे आले, भगवान परमात्मा तेथे आले. त्यांनी समजूत काढली, सांगितलं त्या द्रौपदीचा पाचही पांडवांबरोबर विवाह त्यांनी त्या ठिकाणी लावून दिला. ज्या वेळेस हस्तिनापुरामध्ये ही बातमी पसरली, पाचही पांडव आणि कुंती माता जिवंत आहे. विदुरजी महाराज, कृपाचार्य, भीष्माचार्य सर्वजण जातात. कुंती मातेला आणि पाचही पांडवांना पुन्हा हस्तिनापुरामध्ये घेऊन येतात. सांगतात, आहे तुम्ही कुठे चालला, या राज्यावरती तुमचा अधिकार आहे. कुंती मातेला सांगतात सर्वजण, तू तुझ्या पुत्रांना आमच्या या राज्यापासून दूर करत नाही, त्यांच्या अधिकारापासून तू त्यांना काय करते म्हणे, दूर करते. त्यांचा अधिकार तू त्यांच्यापासून हिरावून घेऊ नकोस. ऐका बरं का, कुंती माता ज्यावेळेस मान्य होते, हस्तिनापुरामध्ये राहण्यासाठी येतात. काय करायचं, धृतराष्ट्र महाराज राज्यगादीवरती विराजमान झालेले आहे. सभेमध्ये प्रश्न निर्माण झाला, आता राज्यगादीवरती कोण बसणार. धर्मराज युधिष्ठिर मात्र सर्व कौरव आणि पांडवांमध्ये श्रेष्ठ असल्या कारणाने त्यांना आपण राज्यगादीवरती बसविलं पाहिजे मनामध्ये विचार करतात. परंतु प्रसंग आहे का, दुर्योधन सांगतो नाही जमणार. माझे वडील राज्यगादीवरती विराजमान झालेले आहे. या राज्यगादीवरती अधिकार कोणाचा आहे, कोणाचा अधिकार आहे, माझा अधिकार आहे. जमणार नाही म्हणे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी सांगतात, तिथे आल्यानंतर तुम्ही काय करा, यावरती एकच म्हणे काय आहे, उपाय आहे. काय उपाय आहे, दोन भावांमध्ये जर जमत नसेल ना दादा, हो आपल्याला जर अशी माहिती पक्की झाली, आपले दोनही पुत्र एकत्र राहू शकत नाही, मग याच्यावरती एकमेव उपाय म्हणजे काय, आपल्या संपत्तीचे दोन वाटे करणे आणि त्यांना स्वतःचं जीवन जगण्यासाठी वेगळं काढून देणे. ऐका बरं का, भगवान परमात्म्याने त्यांना काय केलं, उपाय सांगितला. तुम्ही काय करा, राज्याचं विभाजन करा. अर्ध राज्य मात्र कोणाला द्या, कौरवांना, अर्ध राज्य पांडवांना द्या. विषय ठरला. परंतु दुर्योधनाने सांगितलं, माझे वडील राज्यगादीवरती आहे, त्यामुळे त्यांचा अधिकार आहे की अर्ध राज्य म्हणजे नक्की कोणत्या बाजूचं राज्य पांडवांना द्यायचं. धृतराष्ट्र महाराजांनी काय केलं ऐका, जो काही निर्जल क्षेत्र होतं, जेथे कधीही अन्नधान्य पिकवलं जाऊ शकत नाही, असं राज्य कोणाला दिलं, पांडवांना दिलं, खांडव वन. ऐका ऐका ऐका. परंतु तरी देखील त्या धर्मराज युधिष्ठिराने ते मान्य केलं. का मान्य केलं,
कारण त्याला माहिती आहे आपल्याला जे काही प्राप्त झालं त्याच्याविषयी आपण दुःख करण्याचं कारण नाही. आपण आपल्या मेहनतीद्वारे आपल्याकडे असलेल्या क्षमतेद्वारे आपण त्या राज्याची निर्मिती केली पाहिजे. वेगळं काढून दिल्यानंतर त्या खांडवप्रस्थी येतात. तेथे आल्यानंतर सुंदरपैकी आपलं राज्य त्या ठिकाणी उपस्थित निर्माण करतात. चक्रवर्ती सम्राट बनण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करतात. आपलं राज्य वाढवत आहे. इंद्रप्रस्थ त्या ठिकाणी राज्य निर्माण केलं. काय ज्यावेळेस इंद्रप्रस्थ राज्याची निर्मिती झाली भगवान परमात्म्याने पांडवांना सुचविलं तुम्ही आता काय करा तुम्ही आता आपलं राज्य त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं चालवा. आपलं राज्य चांगल्या पद्धतीनं चालवण्यासाठी पांडव वेगवेगळ्या प्रकारे परिश्रम करतात. सुंदरपैकी त्यांचं राज्य चालू असताना एक वेळचा प्रसंग ऐका बरं का महाराज. एकदा फिरत फिरत चाललेले एक महर्षी म्हणजे कोण आपल्याला माहिती आहे नारद महर्षी. सगळीकडे भ्रमण करणारे नारद महर्षी ज्या वेळेस त्या इंद्रप्रस्थ नगरीमध्ये येतात तिथे आल्यानंतर धर्मराज युधिष्ठिराला सांगतात म्हणे राजन ऐक म्हणे मी ज्या वेळेस स्वर्गामध्ये होतो तेथे मला त्या ठिकाणी तुझे वडील मिळाले भेटले. तुझ्या वडिलांकडे बघितल्यानंतर अतिशय त्यांचा दयनीय अवस्था त्यांची ती अवस्था पाहिल्यानंतर मला दुःख झालं. मी त्यांना प्रश्न विचारला अहो तुमचे मुलं तर भूतलावरती सुंदरपैकी राज्य करतायत पुण्यात्मा आहे तुमचे पुत्र तरी देखील तुम्ही दुःखी का आहात मला सांगा. त्यावेळेस राजा पांडूने महर्षी नारदांना सांगितलं म्हणे महाराज मी दुःख असण्याचं कारण म्हणजे काय मी स्वर्गामध्ये जरी चांगल्या अवस्थेमध्ये राहत असलो परंतु ब्रह्मलोकामध्ये मात्र मला बसण्यासाठी स्थान नाही. मग ते स्थान जर मला प्राप्त करायचं असेल ब्रह्मलोकामध्ये जर मला एखादं स्थान प्राप्त करायचं असेल तर माझ्या पुत्रांनी त्यासाठी राजसूय यज्ञ केला पाहिजे. ते यज्ञाचं पुण्य जर माझ्या पुत्रांना प्राप्त झालं तरच त्या अधिकारान्वे मी ब्रह्मलोकामध्ये बसू शकेल ब्रह्मसभेमध्ये बसू शकेल. ही बातमी ज्यावेळेस धर्मराज युधिष्ठिराच्या कानावरती पडते माझ्या वडिलांना ब्रह्मलोकामध्ये स्थान पाहिजे ना मी राजसूय यज्ञ करणार. कोण सांगतंय धर्मराज युधिष्ठिर. राजसूय यज्ञ करण्यासाठी तयारी सुरू करतात. भगवान परमात्म्याचं पाचारण करण्यात आलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेस त्या इंद्रप्रस्थ नगरीमध्ये येतात भगवंताचं दर्शन घेतात. पाचही पांडव द्रौपदी माता भगवान परमात्म्याला सांगते देवा आम्हाला राजसूय यज्ञ करायचा आहे. भगवंताने सर्व यज्ञाचा विधी त्यांना समजून सांगितला. अशा अशा पद्धतीने यज्ञ करा. चारही बाजूंना जे काही राजे महाराजे आहे ना त्या राजा महाराजांकडे जाऊन त्यांच्यावरती आपलं प्रभुत्व प्रस्थापित करा. चक्रवर्ती सम्राट बना आणि मग तुम्ही राजसूय यज्ञ करू शकाल. त्या पद्धतीनं पांडव करतात. सुंदर असा राजसूय यज्ञ त्या ठिकाणी काय होतो सुरू होतो. सुंदर असा यज्ञ. त्या यज्ञामध्ये अनेक महाराजे राजांना पाचारण करण्यात येतं. त्या यज्ञाच्या प्रसंगामध्ये हस्तिनापुरामधून कौरवांना देखील पाचारण करण्यात आलेलं आहे. कर्ण आहे शकुनी आहे मोठमोठे राजे महाराजे त्या हस्तिनापूर नगरामधील सर्वच जण कुठे येतात इंद्रप्रस्थ नगरामध्ये येतात. सुंदर असा राजसूय यज्ञ तेथे पार पाडत असताना भगवान परमात्म्याची ख्याती ऐका हो. भगवंत म्हणजे कुणी सामान्य नाही तरी देखील माझा भगवान परमात्मा त्या यज्ञामध्ये उष्ट काढण्याचं काम करत होता. काय करत होता ज्यावेळेस पंक्ती बसायच्या ना पंक्ती उठल्यानंतर माझा भगवान परमात्म्याचं कार्य काय त्या पत्रावळ्या गोळा करायच्या. हे भगवान परमात्म्याचं कार्य हो. जेने सृष्टी उत्पत्ती दिली ज्या भगवान परमात्म्याने या त्रैलोक्याची निर्मिती केली जो भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला जिवंत ठेवतो तुम्हा आम्हाला खाण्यासाठी तुमचं आमचं पालन पोषण करतो तो भगवान परमात्मा काय करत आहे त्या राजसूय यज्ञामध्ये त्या पांडवांच्या यज्ञामध्ये उष्ट्या पत्रवळ्या काय करत आहे गोळा करत आहे. बरं साधावया भक्ती काज साधावया भक्ती काज
ऐका ऐका, भगवान परमात्मा इतकं हीन दर्जाचं कार्य करतो म्हणजे कशासाठी हो? साधावया भक्ती काज. पांडव म्हणजे भगवान परमात्म्याचे निस्सीम भक्त. त्या पांडवांच्या सेवेसाठी भगवान परमात्मा हे कार्य करतो बरं का. कारण आपल्याला माहिती आहे भगवान परमात्म्याचं कार्य काय. भगवान परमात्मा फक्त एकाच गोष्टीचा भुकेला येतो म्हणजे भावाचा, भक्तीचा. आणि त्या भक्तीसाठी भगवान परमात्मा काहीही करू शकेल आपल्याला माहिती आहे. अनेक संत महात्म्यांचं उदाहरण आपण पाहू शकतो. नाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्म्याने 36 वर्ष सेवक बनून कार्य केलं. कशासाठी? भक्तीसाठी. भगवान परमात्मा फक्त एकाच गोष्टीने आकळला जातो बरं का, आपल्याला माहिती आहे. कशाने? भक्तीद्वारे. म्हणून आपण देखील भगवान परमात्म्याची कथा भक्तियुक्त अंतकरणानेच ऐकली पाहिजे. त्या राजसूय यज्ञामध्ये देखील भगवान परमात्म्याचे अनेक भक्त आलेले होते. अनेक प्रसंग त्या राजसूय यज्ञामध्ये घडले, ते वर्णन देखील भागवतामध्ये करण्यात आलेले. एक प्रसंग थोडक्यात सांगून जाईल तुम्हाला. अंगराज कर्णाने ज्यावेळेस भगवान परमात्म्याला प्रश्न विचारला, म्हणे देवा, अहो तुम्ही नेहमी पांडवांच्याच बाजूने नक्की का असता? अहो कौरव देखील तुमचे तितकेच त्या ठिकाणी नातलग आहे, मग तुम्ही कौरवांच्या बाजूने का राहत नाही? फक्त आणि फक्त पांडवांचीच बाजू घेऊन पुढे का चालता? त्यावेळेस भगवान परमात्म्याने त्यांना उत्तर दिलं. ऐका बरं का. भगवान परमात्म्याने कर्णाला सांगितलं, अरे जो मला ज्या पद्धतीमध्ये स्वीकार करतो मी त्याला त्याच पद्धतीमध्ये दर्शन देत असतो. भगवान परमात्मा कर्णाला सांगतात, हे बघ, पांडवांनी माझ्यामध्ये देवत्व बघितलं म्हणून मी त्यांच्या सोबत आहे. कौरव मात्र मला वाईट दृष्टिकोनातून पाहत असतात, त्यांच्यासाठी माझा काहीही उपयोग नाही. भगवान परमात्म्याचं काय ब्रीद वाक्य, पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. पांडवांच्याच बाजूने का राहतात म्हणजे सांगतो. ऐका ऐका. का? पांडवांच्या अंतकरणामध्ये, पांडव वनामध्ये असू द्या नाही तर कुठेही असू द्या, त्यांच्या मनामध्ये फक्त आणि फक्त भगवान परमात्माच आहे. म्हणून भगवान परमात्मा पांडवांच्या सेवेसाठी उपस्थित असतो. कर्णाला हे पटेना. म्हणे अरे ज्याची जशी दृष्टी त्याच पद्धतीने मी त्याला दिसत असतो. ज्याची जशी दृष्टी म्हणे त्याला सृष्टी देखील तशीच दिसत असते म्हणे. तुला उदाहरण जर पाहायचं असेल मी तुला सांगतो म्हणे. ऐक, भगवान परमात्म्याने दुर्योधनाला आपल्या जवळ बोलवलं. जवळ बोलावल्यानंतर दुर्योधनाला सांगितलं म्हणे, दुर्योधना ऐक, समोर बसलेल्या संपूर्ण संत मांदियाळीमध्ये जा, या सर्व साधूंमध्ये एखादा चांगला सज्जन संत कोण असेल तर त्याला माझ्याकडे घेऊन ये. कोणी सांगितलं? भगवान परमात्म्याने. दुर्योधन निघाला. संत मांदियाळेमध्ये त्याने अनेक चक्कर मारले. भ्रमंती केल्यानंतर पुन्हा भगवान परमात्म्याकडे येतो. भगवंताला त्या ठिकाणी सांगतो, देवा म्हणे या संपूर्ण तुम्ही म्हणता साधू मंडळी, परंतु या साधू मंडळीमध्ये मला एकही संत त्या ठिकाणी भेटला नाही. भगवान परमात्म्याने त्याला सांगितलं जा. आणि मग भगवान परमात्म्याने काय केलं? युधिष्ठिराला बोलविलं. धर्मराज युधिष्ठिराला बोलवल्यानंतर त्याला सांगितलं, हे बघ, समोर असलेल्या सर्व साधू मंडळीमध्ये एखादा वाईट साधू जर कोण असेल तर तो माझ्याकडे घेऊन ये म्हणे.
ऐका 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 ऐका. धर्मराज देखील जातात आणि त्या संपूर्ण साधू मंडळीमध्ये मांदियालीमध्ये चक्कर मारतात. फिरून पुन्हा भगवान परमात्म्याकडे येतात आणि सांगतात म्हणे देवा, अरे देवा, या साधू संतांमध्ये मला एकही वाईट कुणी दिसला, एकही दिसला नाही. कारण सगळेजण चांगले आहे, सगळेच संत आहेत म्हणे. दुर्योधनाने काय उत्तर दिलं होतं हो? दुर्योधन म्हणे मला याच्यामध्ये एकही चांगला दिसला. कोणाची दाढी वाढलेली म्हणे, कोणाच्या भल्या मोठ्या मिशा आहेत म्हणे, कोणी 2-2 दिवस झाली म्हणे स्नान केलं नसेल. दुर्योधन असं सांगत होता. म्हणजे ते सगळे वाईट आहे म्हणे, चांगले कोणी नाही म्हणे. युधिष्ठिराला विचारलं, युधिष्ठिराने सांगितलं याच्यामध्ये वाईट कोणी नाही, सगळे चांगले आहेत. आणि मग भगवान परमात्म्याने कर्णाला सांगितलं, हे बघ, म्हणून मी पांडवांच्या बरोबर आहे म्हणे. याचं कारणच मुख्यत्वे हे काय, पांडव सर्वीकडे सर्वांना त्या ठिकाणी चांगल्या नजरेने पाहत असतात. त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे, भाव आहे. आणि ज्या ठिकाणी भक्ती भाव आहे मी देखील तेथेच राहत असतो. भगवान परमात्म्याची वाक्य आहे. सुंदरपैकी तो राजसूय यज्ञ त्या ठिकाणी पार पाडला जातो. चक्रवर्ती सम्राट म्हणून त्या ठिकाणी धर्मराज युधिष्ठिर राज्याभिषेक करून घेत आहेत. आणि त्या पुण्याईच्या प्रभावाने महाराज पांडूला देखील स्वर्ग लोकामधून ब्रह्मलोकामध्ये स्थान त्या ठिकाणी प्राप्त होतं. बरं का, कथाभाग पुढे ऐका, मी सांगून जाईल तुम्हाला. विस्तृत चरित्र शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला सांगितलं. म्हणजे तुझे पूर्वज जे काही 5ही पांडव होते ते अत्यंत सज्जन होते, भगवान परमात्म्याची निस्सीम अंतःकरणाने भक्ती करायचे. परंतु त्याच इंद्रप्रस्थ नगरीमध्ये एकदा म्हणे असा प्रसंग घडला. दुर्योधन ज्या वेळेस ती इंद्रप्रस्थ नगर पाहण्यासाठी आलेला होता, तेथे प्रसंग असा घडला. वास्तविक पाहता ती मायासुराने तयार केलेली ती नगरी, विचित्र अशी नगरी, विश्वकर्माने निर्माण केलेली नगरी होती. विचित्र नगरी, जिथे अग्नी दिसायचा तिथे अग्नी राहत नसे, जिथे पाणी आहे तिथे पाणी राहत नसे. अशाच प्रकारामध्ये गोंधळून एकदा दुर्योधनाचा पाय कुठे पडला, पाण्यामध्ये पडला. दुर्योधन खाली पडला. ज्या वेळेस हा प्रसंग द्रौपदी मातेने बघितला आणि तिला काय झालं, हसू आलं. बरं का, लक्ष द्या. भगवान परमात्म्याच्या कथेमधून आपल्याला ऐकण्यासाठी, घरी घेऊन जाण्यासाठी खूप आहे, परंतु आपण लक्ष देत नाही. द्रौपदी माता गालामध्ये हसल्यानंतर तिच्या मुखामधून एक वाक्य बाहेर पडलं, आंधळ्याचा पुत्र आंधळा. ज्या वेळेस हे वाक्य त्या दुर्योधनाने ऐकलं, त्याच्या मनामध्ये अत्यंत दुःख झालं. मला आंधळा म्हणाली, माझ्या वडिलांचा देखील अपमान केला, तुझा अपमान मी नक्कीच एक दिवशी केल्याशिवाय राहणार नाही. ऐका बरं का महाराज, म्हणून मी तुम्हाला कालच सांगून गेलो, काय मनुष्याने जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या वाणीवरती ताबा ठेवला पाहिजे. बरोबर की नाही? वाणीमधून जर एखादा अपशब्द एखाद्या मनुष्याला जर लागला तर त्यापासून किती अहित होऊ शकतं आपण पाहता. एकच वाक्य बोलली होती द्रौपदी माता, काय, आंधळ्याचा पुत्र आंधळा. आपल्याला माहिती आहे पुढे प्रसंग काय घडला. दुर्योधनाने देखील मनामध्ये विचार केला, पांडवांना आपण आता अधोगतीला न्यायचं, त्यांचं राज्य हिसकून घ्यायचं, काय करायचं. मामा शकुनी बरोबर त्यांनी काय केलं, कट कारस्थान त्या ठिकाणी ठरविले. आता काय करायचं म्हणे. शकुनी मामाने सांगितलं, जा तुझ्या भावांना पांडवांना त्या ठिकाणी द्यूत कर्म खेळण्यासाठी पाचारित कर. धर्मराज युधिष्ठिर राजाचं बोलवणं आलेलं आहे. हस्तिनापूरला येतात. भली मोठी सभा तेथे भरलेली आहे. त्या सभेमध्ये द्यूत त्या ठिकाणी मांडलेला आहे. त्या द्वीप सभेमध्ये भगवान परमात्म्याने, ऐका ऐका, त्या द्यूत क्रीडेमध्ये धर्मराज युधिष्ठिर आपली संपूर्ण संपत्ती, राज्य, इंद्रप्रस्थ नगर त्या ठिकाणी हरवून बसतो. त्यानंतर तो धर्मराज युधिष्ठिर स्वतःला देखील पणावरती लावतो, आपल्या 4ही भावंडांना पणावरती लावतो. तेथे देखील तो हरतो. शेवटी आपल्या पत्नीला देखील पणावरती त्या ठिकाणी लावतो, आपल्या पत्नीला देखील तेथे हरतो. बरं का, आणि मग दुर्योधन आपल्या लहान्या भावाला दुःशासनाला आज्ञा करतो, दुःशासना जा म्हणे. ती द्रौपदी म्हणे आता आपली दासी झालेली आहे, त्या दासीने माझा एकदा घोर अपमान केलेला आहे, त्या दासीला आपल्या सभेमध्ये घेऊन ये.
दुःशासन मात्र जातो. द्रौपदी माता येत नसल्या कारणाने तिचे केस पकडतो, तिला ओढत त्या भल्या मोठ्या सभेमध्ये घेऊन येतो. द्रौपदी माता रडत आहे, आक्रोश करत आहे, सांगत आहे, अरे मी तुमच्या या मोठ्या कुलाची एक अवाढव्य, ज्या कुलामध्ये अनेक मोठमोठे राजे होऊन गेले, ज्यांची ख्याती अत्यंत होती, ज्या नगरामध्ये तुम्ही मला ओढून घेऊन चालात, तिथे महिलांचा सदैव सन्मान झालेला आहे आणि तुम्ही इथे मला ओढत घेऊन चालला, अपमान करू नका. अरे शूरवीर राजांची ही सभा आहे, या सभेला तुम्ही कलंक लावू नका. आक्रोश करत आहे ती द्रौपदी माता. प्रसंग ऐका महाराज. त्या द्रौपदी मातेला ज्यावेळेस ओढत ओढत तो दुःशासन घेऊन येतो, राज्यसभेमध्ये आणतो. द्रौपदी माता तिथे बसलेल्या संपूर्ण सभासदांकडे केविलवाणी दृष्टिकोनातून पाहते. धृतराष्ट्राला विनंती करते, म्हणे महाराज, अहो तुमच्या सभेमध्ये इतकं दुष्कर्म घडत आहे, तुम्ही काय करता? तुमच्या पुत्रांनी छल करून माझ्या पतींना फसविलं आहे, काहीतरी करा, आम्हाला या संकटामधून वाचवा. द्रौपदी माता दुःखी झालेली आहेत, आक्रोश करत आहे, किंचाळ्या त्या ठिकाणी मारत आहे, केस विस्कटलेले आहेत. दयनीय अवस्थेमध्ये सर्वांकडे हात जोडून ती द्रौपदी माता पाहते. शेजारी बसलेल्या द्रोणाचार्यांकडे हात करते, सांगते, अहो तुम्ही तर या संपूर्ण राजवंशाचे गुरुवर्य आहात, तुमच्या शिष्यांना आज्ञा करा, माझे लज्जा रक्षण तुम्ही करा, मला वाचवा. कोणी त्या ठिकाणी काही करत नाही. शेवटी भीष्माचार्यांकडे प्रार्थना करते, अहो तुम्ही तर महाभीष्म प्रतिज्ञा करणारे व्यक्ती, आयुष्यभर तुम्ही महिलांचा सन्मान केला, नारीला त्या ठिकाणी आपल्या माते समान तुम्ही मानलं, येथे तुमच्या सभेमध्ये माझा घोर अपमान होत आहे, तुम्ही तो सहन कसा करता? कोणी नाही बरं का. आपल्या पतींकडे देखील प्रार्थना करते, तरी देखील कोणी धावून येत नाही महाराज. आणि खरंय, ज्या वेळेस आपल्यावरती अत्यंत संकट येतं ना महाराज, कोणी त्या ठिकाणी आपल्याला सोडवत नाही. तिच्या देखील मनामध्ये आलं, आता मला कोणी वाचवू शकणार नाही. दुर्योधनाने त्या दुःशासनाला आज्ञा केली, या दासीला तू विवस्त्र कर, तिचे वस्त्र त्या ठिकाणी काढून घे म्हणे. काळजामध्ये त्या ठिकाणी धस्स झालं, काय करायचं म्हणे, आता मला कोणी वाचवू शकणार नाही. शेवटी माझ्या भगवान परमात्म्याचं स्मरण तिला होतं आणि ती भगवान परमात्म्याला विनंती करते, म्हणे देवा, अरे या ठिकाणी मला वाचवण्यास करता तुझ्याशिवाय दुसरा कोणी मला दिसत नाही, सर्व उपाय माझे त्या ठिकाणी व्यर्थ गेले, आता तू माझं रक्षण कर. भगवान परमात्म्याची विनंती करते, देवा मला त्या ठिकाणी तू तार, आता तारी मजा. देवाला विनंती करते बरं का. खूप भगवान परमात्मा, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. अरे द्वारकेच्या राया, तू कोठे गुंतलास? तुझं ब्रीद वाक्य काय आहे? तू काय करतो? दिनांचा नाथ आहेस. अरे मी दीनवाणी दृष्टिकोनातून तुझ्याकडे पाहत आहे, माझा उद्धार कर, मला वाचवण्यासाठी कोणी नाही. तळमळीने काकुळतेने भगवान परमात्म्याची प्रार्थना करू लागते बरं का. ऐका ऐका ऐका. ज्या वेळेस आपण भगवान परमात्म्याची अशी आकुळतीने प्रार्थना करू ना, त्याच वेळेस भगवान परमात्मा आपल्याला देखील दर्शन देईल बरं का.
भगवान परमात्म्याने ज्या वेळेस द्रौपदी मातेची ही हाक त्या ठिकाणी ऐकली, भगवान परमात्मा द्वारके होऊन तिथे प्रगट झाले. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी आल्यानंतर द्रौपदी मातेचं रक्षण केलं. त्या सभेमध्ये द्रौपदी मातेचं रक्षण ज्यावेळेस झालं, द्रौपदी माता हात जोडून खाली बसलेली आहेत. गांधारी माता, कुंती माता त्या सभेमध्ये येतात. आपल्या कुलवधूचा झालेला अपमान त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्यांना देखील अत्यंत दुःख होतं. सर्व सभासदांना, आपल्या पुत्रांना अत्यंत दूष वचने त्या ठिकाणी बोलतात. अरे तुम्ही जी काही महान मोठमोठ्या राज्यांची, ज्या राज्यगादीवरती महान राजे शांतनू विराजमान होते, ज्या राज्यगादीवरती अनेक महारथी राजांनी आपली ख्याती या साम्राज्याची वाढवली, त्या साम्राज्याची ख्याती तुम्ही म्हणे काय केली, आज धुळीस मिळवली. ज्या राज्यामध्ये सदैव महिलांचा सन्मान केला जायचा, तेथे तुम्ही हे वाईट कृत्य केल्यानंतर आता तुमचा नाश सर्वथा होणार. द्रौपदी मातेने सर्व कौरवांना त्या ठिकाणी श्राप दिला. सांगितलं, ज्याने ज्याने कोणी माझी म्हणजे एका स्त्रीची ही दयनीय अवस्था बघितली, परंतु शांत बसले, त्यांचा देखील येथे नाश झाल्याशिवाय राहणार नाही. द्रौपदी मातेची वचन आहेत बरं का, ऐका. शेवटी ठरल्याप्रमाणे पांडवांना त्या ठिकाणी 12 वर्ष वनवासामध्ये जावं लागतं, 1 वर्ष अज्ञातवासामध्ये जावं लागतं. पांडव त्या ठिकाणी अज्ञातवासाला जात असताना, वनवासाला जात असताना मनामध्ये संकल्प करतात, नाही भीम मनामध्ये संकल्प करतो, ज्या दुर्योधनाने इथे माझ्या पत्नीचा अपमान केला त्याचा मी वध करणार. अर्जुन देखील प्रतिज्ञा त्या ठिकाणी करता येत, या सभेमध्ये उपस्थित सर्वांचा त्या ठिकाणी मी काय करणार, सर्वांच्या मृत्यूला त्या ठिकाणी आम्ही कारणीभूत होणार, सर्वांचा नाश करणार. आणि मग अशी प्रतिज्ञा करून सर्वही 5ही पांडव कुठे जातात, द्रौपदी मातेसह वनवासामध्ये जातात. अज्ञातवासामध्ये काही काळ राहिल्यानंतर ज्यावेळेस त्यांचा अज्ञातवास आणि वनवास पूर्ण होतो, त्यावेळेचा प्रसंग ऐका. पांडवांचा अज्ञातवास देखील पूर्ण झालेला आहे, वनवास देखील पूर्ण झालेला आहे. आता पांडवांना पुन्हा त्यांचं पूर्वीचं राज्य प्राप्त झालं पाहिजे. नियमाप्रमाणे म्हणून भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी सर्वजण शिष्टाई करण्यासाठी कोठे पाठवतात, पांडव त्या हस्तिनापूर नगरीमध्ये पाठवतात आहेत बरं का, ऐका. भगवान परमात्मा त्या ठिकाणी पांडवांचे दूत बनून हस्तिनापूर नगरीमध्ये येतात. भगवंत माझा अत्यंत दयाळू कृपाळू असा भगवान परमात्मा ज्यावेळेस आपल्या नगरीमध्ये येत आहे, हे ऐकल्यानंतर भीष्माचार्यांना, द्रोणाचार्यांना अत्यंत आनंद होतो. परंतु कौरवांना मात्र काय होणार आहे, दुःख होणार आहे. अत्यंत दुःखी झालेले कौरव भगवान परमात्म्याला म्हणे परत जाऊ द्यायचं नाही, याला बंदीमध्ये टाकायचं. त्यांना काय माहिती, लहान असताना देखील त्याला कोणी बंदिवासामध्ये अडकवू शकलं नाही, त्याला तुम्ही बंदिवासामध्ये टाकणार. ऐका, भगवान परमात्मा ज्यावेळेस शिष्टाई करण्यासाठी त्या हस्तिनापूर नगरीमध्ये येतात, नगरीमध्ये ज्यावेळेस पदार्पण करतात, स्वागतासाठी सर्व अनेक महात्मे त्या ठिकाणी समोर येत आहेत. नियम म्हणून म्हटल्यानंतर दुर्योधनाला देखील समोर जावं लागतं. दुर्योधन देखील भगवान परमात्म्याचं स्वागत करण्यासाठी समोर येतो बरं का. भगवान परमात्म्याला विनंती करतो, म्हणे देवा चल म्हणे, आता तू काय कर, आमच्या राज्यामध्ये आलेला आहेस ना म्हणे, आता ते शिष्टाईचं राज्यसभेमध्ये गेल्यानंतर पाहूयात, परंतु तत्पूर्वी तू काय कर म्हणे, आमच्या घरी चाल, थोडंसं भोजन कर, माझ्या महालामध्ये चाल, भोजन कर आणि मग त्या ठिकाणी आपण राज्यसभेमध्ये जाऊ. भोजनाचा वेळ झालेली आहे, भोजनाची वेळ झाली, भोजनाचा प्रसंग आहे म्हणे. आणि मग त्यावेळेस भगवान परमात्मा दुर्योधनाला सांगतात, दुर्योधना हे बघ ऐक म्हणे, मी काही तुझ्या घरामध्ये येणार नाही, तुझ्या महालामध्ये येऊन तुझं भोजन, तुझं अन्न भक्षण करणार नाही. कारण वाईट मनुष्याचं जर आपण अन्न भक्षण केलं महाराज, त्याचे गुण देखील आपल्या शरीरामध्ये येत असतात, आपल्याकडे येत असतात महाराज. ऐका ऐका, आपण भोजन केलं पाहिजे, परंतु ज्या घरामध्ये सदमार्गाने धन कमवलं जातं त्या घरातल्या व्यक्तींकडूनच आपण भोजन केलं पाहिजे. ज्या घरामध्ये वाईट मार्गाद्वारे धन कमवलं जात असेल त्या घरामध्ये आपण कधीही भोजन करू नये. लक्षामध्ये घ्या बरं का, भगवान परमात्म्याने सांगितलेलं आहे. भगवंताने मनामध्ये विचार केला आणि दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना तू आयुष्यभर वाईट कर्म केलंस, तुझ्या हातचं तुझ्या घरचं जर अन्न मी भक्षण केलं ना,
माझ्या अंतकरणामध्ये देखील वाईट भाव निर्माण होतील म्हणे, मी तुझ्या घरी जेवण करणार नाही. मग भगवंताला विचारलं तुम्ही कोठे जाणार? भगवान परमात्म्याने सांगितलं या नगरीमध्ये देखील म्हणे माझे भक्त आहेत, म्हणे माझे भक्त आहे, मी कोठे जाणार कोठे जाणार? उद्धवाला सांगितलं, उद्धवजींना सांगितलं उद्धवजी चला या नगरीमध्ये माझे एक भक्त राहतात, त्यांच्या घरी भोजनासाठी जाऊयात. चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे. उद्धवजी अहो या नगरीमध्ये देखील माझा भक्त राहत आहे, चला आपण विदुरांच्या घरी जाऊ. कारण विदुर महाराज म्हणजे माझे निस्सीम भक्त आहे. कोण होते विदुर? आपण पुढे पाहणार आहोत विदुर चरित्र. ज्या विदुर महाराजांनी जीवनामध्ये कधी वाईट कर्म केलं, सदैव भगवान परमात्म्याची प्रार्थना केली, अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याला साठवलं होतं आणि भगवान परमात्म्याची काय करत होते? आस लावून धरलेले होते, कधी माझा भगवान परमात्मा घरी येईल, कधी भगवान परमात्मा. आज भगवान परमात्मा घरी येत आहेत महाराज. बड़े बड़े मंदिर ओन काम की, बड़े बड़े मंदिर ओन काम की, बाबा दर लज पावे. चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे. शबरी के वीर सुदाम जी की चावल, शबरी के वीर सुदाम जी की चावल, रुचि रुचि भोग लगावे. चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे. ऐका ऐका भगवान परमात्मा त्या ठिकाणी उद्धवजींना घेऊन विदुरांच्या घरी येतात. विदुरांनी ज्या वेळेस बघितलं भगवान परमात्मा येथे उपस्थित झालेले आहे, भगवान परमात्म्याचं दर्शन घेतात. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा माझ्या दर्शनात माझ्या भेटीला माझ्या घरी आले. किती आनंद झाला असेल महाराज. भगवंताला खाण्यासाठी बसवतात. दयनीय अवस्था जरी असली तरी भगवान परमात्मा त्या ठिकाणी काय करतात? भोजन करतात. भोजन केल्यानंतर ज्यावेळेस भगवान परमात्मा त्या राज्यसभेमध्ये पदार्पण करतात, विदुरजी म्हणजे त्या राज्यसभेमधील सल्लागार आहेत. त्या सभेमध्ये आल्यानंतर सर्वजण एकत्र बसले. भगवान परमात्म्याला ज्यावेळेस भगवान परमात्म्याला सांगितलं तुम्ही काय शिष्टाई करण्यासाठी आलेला आहात? भगवान परमात्म्याने सांगितलं हे बघा तुम्ही फक्त पांडवांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी म्हणे फक्त 5 गाव द्या. किती? 5 गाव. तरी देखील पांडव त्यामध्ये समाधानी राहतील. ऐका ऐका ज्या पांडवांचा संपूर्ण राज्यावरती अधिकार होता, ज्या पांडवांचा अधिकार संपूर्ण राज्यावरती होता, त्यांनी ते राज्य सोडलं. सांगितलं फक्त 5 गाव आमचं उदरनिर्वाह करण्यासाठी द्या, तरी देखील आम्ही समाधानी राहू. परंतु नाही नाही दुर्योधनाने सांगितलं सुईच्या एका टोकावरती सापडे मावेल इतकी जमीन मी तुम्हाला देणार नाही. आपल्याला माहिती आहे कथा भाग. शेवटी प्रसंग असा घडला. भगवान परमात्म्याने ज्यावेळेस सर्वांना सांगितलं आता मात्र युद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, मी शेवटीपर्यंत प्रयत्न केले युद्ध थांबवण्याचं, परंतु युद्ध होणार. भगवान परमात्मा शिष्टाई त्या ठिकाणी अपूर्ण राहिल्यामुळे परत जातात. भगवंत परत गेल्यानंतर भगवंताला आता नाराज करून तुम्ही परत पाठवलेला आहे. ऐका बरं का, ऐका ऐका भगवान परमात्मा परत गेल्यानंतर विदुरजी महाराजांनी त्या ठिकाणी राजा धृतराष्ट्राला सांगितलं म्हणे महाराज माझा भगवंत तुम्ही परत पाठवलास. विदुरजी महाराजांना राहवलं नाही.
त्यांनी राजा धृतराष्ट्राला सांगितलं, हे बघा, आता आपलं राज्य त्या ठिकाणी एक भल्या मोठ्या विश्वयुद्धापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल आपलं राज्य त्या ठिकाणी वाचावं, तर तुम्ही काय करा, तुमचा जो काही पुत्र आहे ना म्हणे, हा वाईट बुद्धीचा पुत्र आहे, याला तुम्ही काय करा, घराबाहेर त्या ठिकाणी काढून द्या. ज्यावेळेस हे वाक्य त्या ठिकाणी दुर्योधनाने ऐकले ना, ऐकताना तुम्ही सर्वजण शांत चित्ताने ऐका. दुर्योधनाने ज्यावेळेस हे वाक्य ऐकलं, त्यावेळेस त्याने उलटून त्या विदुरांना त्या ठिकाणी बोलण्यास प्रारंभ केला. सांगितलं, अरे, जरी आपले काकाश्री असले, वयाने श्रेष्ठ आहेत, तरी देखील उलटून बोलू लागला तो दुर्योधन. विदुरांना सांगितलं, अरे तू कोण आहेस म्हणे, दासी सुत आहेस म्हणे, आणि तू त्या ठिकाणी माझा अपमान करतोस, जमणार नाही. अरे, आमच्या राज्यावरती त्या ठिकाणी भरण पोषण तुझं चाललेलं आहे ना, आणि आमच्याच विरोधात बोलतो म्हणे तू. जा, तुझा त्या ठिकाणी येथे काही आम्हाला उपयोग नाही, तू युद्ध देखील करणार नाहीस, निघून जा. दास्य सुत यद्वली नैव पुष्टस, दासीचा सूत, आणि आम्ही तुला धष्टपुष्ट केलं, आणि तू काय करतोस, आमच्याच विरोधात ते कार्य करतोस, निघून जा. हे वचन ज्यावेळेस विदुर महाराजांनी ऐकले ना, विदुर महाराज मनामध्ये विचार करतात, जेथे माझा अपमान झाला, त्यांनी त्या ठिकाणी एक नजर धृतराष्ट्राकडे वळवली आणि सांगितलं, महाराज, आपल्या पुत्राने मला जाण्यासाठी आज्ञा केलेली आहे, काय करू. धृतराष्ट्र महाराज काहीही बोलत नाही बरं, आपल्या पुत्र मोहापुढे काहीही बोलत नाही. विदुरजी महाराजांच्या लक्षामध्ये येतं, काय होणार आता, आपल्याला घरी आपल्याला त्या ठिकाणी राज्य सोडून निघून जावं लागणार, जायचं निघून म्हणे. विदुरजी महाराजांनी काय केलं, धनुष्य बाण घेतलं, आपलं बरं का खाली ठेवलं, आणि विदुरजी महाराज ते राज्याचा त्याग करून निघून चाललेले आहे. भागवतकार सांगतात, शुकाचार्य सांगतात, विदुरजी महाराज एकटे गेले नाही. त्या विदुरजी महाराजांनी काय केलं, त्या कौरवांचं सर्व जे काही आजपर्यंत कमवलेलं पुण्य होतं ना दादा, ते पुण्य सर्व घेऊन चालले. कारण विदुरजी महाराज म्हणजे कोण होते, सनिर्गती कौरव पुण्य लुब्धो, शास्त्रकार वर्णन करतात. वास्तविक पाहता महाभारतामध्ये दोन प्रकारे धर्म होते, दोन्ही पक्षांमध्ये धर्म होते महाराज. पांडवांकडे मात्र धर्माचा आदर करण्यात आला, धर्म ज्या पद्धतीने सांगेल, धर्मराज युधिष्ठिर ज्या पद्धतीने सांगेल त्याच पद्धतीने कार्य केलं जात होतं. परंतु कौरवांकडे मात्र धर्म कोणाच्या रूपामध्ये होता महाराज, विदुरजींच्या रूपामध्ये, आणि त्या विदुरजींचं कोणीही तेथे ऐकत नव्हतं. आज खऱ्या अर्थाने त्या नगरीमधील धर्म निघून चाललेला आहे बरं. धर्मराज विदुरजी त्या ठिकाणी निघून जातात, त्यांचं संपूर्ण पुण्य निघून गेलेलं आहे, धर्म त्या ठिकाणी त्यांच्या राज्यामधून निघून गेलेला आहे. आणि मग भगवान परमात्मा विचार करतात, या राज्यामध्ये माझा भक्त राहिला नाही, आणि मग घनघोर असं युद्ध होतं. आपल्याला प्रसंग माहिती आहे, धावत्या वेगामध्ये आपण पुढे जात आहोत. युद्ध झालं, त्या युद्धामध्ये सर्व त्या ठिकाणी मोठमोठे वीर, 18 औक्ष विहीन सैन्य मारल्या जातं. भगवान परमात्मा, सात्यकी, कृतवर्मा, अश्वत्थामा, कृपाचार्य, 5ही पांडव इतकेच मात्र त्या युद्धामध्ये शिल्लक राहतात. सात्यकी इतकेच जण त्या ठिकाणी युद्धामध्ये शिल्लक राहतात. खूप आपल्याला प्रसंग माहिती आहे. राजा परीक्षितीला ज्यावेळेस शुकाचार्य महाराज सांगत होते, अशा पद्धतीनं तुझ्या या पांडवांचा त्या ठिकाणी, तुझ्या पूर्वजांचा इतिहास त्यांनी सदैव भगवान परमात्म्याचं ऐकलं, आणि धर्माचरणाने त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, जीवन व्यतीत केलं, म्हणून त्यांचा उद्धार झाला. आणि तुझ्याकडे त्या ठिकाणी ही राज्यगादी आली. हे बघ म्हणे, तुझे पूर्वज खूप पुण्यवान होते, त्यांचंच पुण्य देखील तुला लाभलेलं आहे. तू काय कर, मनामध्ये चिंता करू नकोस, तो भगवान परमात्मा तुझ्या पूर्वजांना प्राप्त झाला, तो तुला देखील प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तू काळजी करू नकोस. वेगवेगळ्या प्रकारे समजूत काढल्यानंतर आता ऐका बरं का, राजा परीक्षितीने त्या ठिकाणी महाराजांना दुसरा प्रश्न विचारला. म्हणे, महाराज, या सृष्टीची त्या ठिकाणी निर्मिती कशा पद्धतीनं झाली मला तुम्ही सांगा. सृष्टीच्या निर्मितीविषयी ज्यावेळेस प्रश्न त्या ठिकाणी राजाने शुकाचार्य महाराजांना विचारला, त्यावेळेस शुकाचार्य महाराज सांगू लागतात, हे बघ म्हणा, भगवान परमात्म्याने सर्वप्रथम या भूतलावरती, या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मदेवाची निर्मिती त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या नाभी कमलामधून झाली. ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी सृष्टी उत्पन्न करण्यासाठी प्रयत्न केले. काय करायचं, तपश्चर्या केली, तपाद्वारे त्यांना ज्ञान प्राप्त झालं, आणि मग त्यांनी त्या ठिकाणी सृष्टी उत्पत्तीचं कार्य काय केलं, हाती घेतलं. ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी आपल्या मानस इच्छेने त्या ठिकाणी 10 आपले पुत्र त्या ठिकाणी निर्माण केले. मरीची, आत्री, अंगिरा, पुलस्य, पुलह, ऋतू, भृगु, नारद, वशिष्ठ, दशमस्तत्र नारदम, हे 10 पुत्र त्या ठिकाणी
मानसपुत्र ब्रह्मदेवाचे त्या ठिकाणी मानले जातात. आणि मग ब्रह्मदेवाने तदनंतर आपल्या शरीरापासून मनु आणि शतरूपा यांची त्या ठिकाणी निर्मिती केली. पुढे शुकाचार्य महाराज सांगतात त्या मनु आणि शतरूपाला 5 पुत्र रत्न त्या ठिकाणी प्राप्त झाले. 3 कन्या रत्न आणि 2 पुत्र. प्रियवत उत्तान पादो तिश्र कनिष्ठ भारत आकुती देवहूतिष्ठ प्रसूती रीती सक्तम. आकुती देवहूती आणि प्रसूती प्रियवत आणि उत्तानपाद नावाचे 5 त्या ठिकाणी पुत्र त्या मनु आणि शतरूपाला प्राप्त होत आहेत. त्यापैकी त्या ज्या काही 3 कन्या होत्या, आकुतीचा विवाह रुची प्रजापती बरोबर त्या ठिकाणी लावून देण्यात आला. देवहूतीचा विवाह त्या ठिकाणी कर्दम ऋषींबरोबर लावून देण्यात आला. आणि तिसरी जी होती ती म्हणजे प्रसूती. त्या प्रसूतीचा विवाह मात्र दक्ष प्रजापती बरोबर करण्यात आला. आणि त्या दक्ष प्रजापतीची कन्या म्हणजे त्या ठिकाणी अनेक त्यांना पुत्र संतान प्राप्त झाली. त्या पुत्र संतानामध्ये त्या ठिकाणी एक होती म्हणजे ती सती माता. ज्या वेळेस ब्रह्मदेवाने बघितलं आपले इतर पुत्र मात्र कसे आहेत, विरक्त आहे. दक्ष पुत्र मात्र आपला कसा आहेत, सृष्टीची निर्मिती करण्यासाठी दक्ष आहे. काय करावं, त्याला त्या ठिकाणी प्रजापती पदावरती विराजमान करतात. ज्या वेळेस प्रजापती पदावरती विराजमान होण्यासाठी त्या ठिकाणी दक्ष प्रजापती येत आहेत. सर्व सभासद समोर बसलेले आहेत. भगवान शंकर देखील तिथे उपस्थित आहेत. परंतु भगवान शंकर काही त्या ठिकाणी जागेवरतून उठत नाही. त्याला अपमान वाटतो. माझे जावई आहे परंतु तरी देखील माझा अपमान करतात. यांचा देखील मी एक वेळेस अपमान करेल. दक्ष प्रजापती मनामध्ये शपथ घेतली. खूप मोठी विस्तारपूर्वक त्या ठिकाणी कथा आता सुरुवात त्या ठिकाणी होत आहे. ऐका, एकदाचा प्रसंग एक वेळेस काय झालं, दक्ष प्रजापतीच्या मनामध्ये देखील खंत आहेत. मी भगवान शंकरांचा अपमान केल्याशिवाय राहणार नाही. इकडे भगवान शंकर एक वेळचा प्रसंग, एक बार त्रेता जुगमाही शंभू गये कुंभज ऋषी पाही. भगवान शंकर आणि सती माता. कुंभज ऋषी म्हणजे कोण, अगस्ती ऋषी. कुंभापासून त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांना कुंभज ऋषी म्हटलं जातो. त्या अगस्ती ऋषींकडे भगवान परमात्म्याची कथा श्रवण करण्यासाठी आलेले असताना सुंदरपैकी भगवंताची कथा भगवान शंकरांनी आणि सती मातेने श्रवण केली. आणि पुन्हा त्या ठिकाणी आपल्या कैलास धामावरती जात असताना रस्त्याने त्यांनी बघितलं तर काय, त्रेतायुगाचा प्रसंग. त्रेतायुग माही ना, आकाश मार्गाने जात असताना खाली बघितलं तर काय, प्रभू रामचंद्र सीता मातेचा शोध करत आहेत. इकडे तिकडे धावत पळत आहे. सीते करत त्या ठिकाणी ओरडत आहे. सती माता मनामध्ये शंका घेतात. भगवान परमात्मा तेथे त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांना पाहिल्यानंतर त्यांच्या तोंडामधून त्या ठिकाणी उद्गार बाहेर पडतात, सच्चिदानंद परमात्मा आपकी जय हो. सती माता म्हणतात, हे त्या ठिकाणी तुम्ही सच्चिदानंद परमात्मा आहे असं म्हणता, परंतु प्रभू रामचंद्र तर आपल्या पत्नीच्या वियोगाने त्या ठिकाणी रडत आहे, इकडे तिकडे भ्रमंती करत आहे. हे कसले प्रभू रामचंद्र सच्चिदानंद घन परमात्मा असेल. शंका येते मनामध्ये. भगवान शंकर सांगतात, जा परीक्षा घेऊन तरी बघ. सती माता येते भगवान परमात्म्याच्या समोर, भगवान प्रभू रामचंद्रांच्या समोर मात्र सीता मातेचं रूप धारण करून उपस्थित झालेले आहेत. ऐकताना तुम्ही सर्वजण लक्ष द्या. सीता मातेचं रूप धारण केलेल्या त्या सती मातेने ज्या वेळेस भगवान प्रभू रामचंद्रांच्या समोर येतात, भगवान प्रभू रामचंद्रांनी ओळखलं हे कोण आहेत. ही सीता नसून स्वतः जगदंबा माता सती आहेत. काय करायचं, हात जोडले. सांगितलं म्हणे, माते तू या वनामध्ये कशासाठी आलीस. भगवान शंकर कुठे आहेत. दर्शन घेतात बरं का. मातेचं क्षणामध्ये लक्षात येतं ही कोण आहेत, सती माता आहेत. ज्यावेळेस सती माता पुन्हा भगवान शंकरांकडे जातात, भगवान शंकर सती मातेला प्रश्न विचारतात, तू जाऊन भगवान प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेतली का. सती माता सांगते, नाही मी भगवान प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेतली नाही. खोटं बोलतात बरं का. भगवान प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेतली नाही. भगवान शिव अंतर्यामी आहेत, जाणलं खोटं बोलत आहे माझ्याशी. सतीने त्या ठिकाणी माझी माता म्हणजे सीता मातेचं रूप धारण केलं. परीक्षा जरी घेतली असती तरी त्या ठिकाणी खोटं बोलत आहे. मनामध्ये विचार केला, नाही आता सतीचा आपण त्या ठिकाणी त्याग केला पाहिजे.
काय करायचं? भगवान शंकर त्या ठिकाणी कैलासावरती आल्यानंतर आपल्या शेजारी जी काही सती मातेचं आसन आहे ना, ते आसन त्या ठिकाणी दूरवरती नेऊन ठेवतात. प्रसंग ऐका महाराज. पुढे कथाभाग त्या ठिकाणी असा घडतो. एक वेळचा प्रसंग. त्या मार्गाने त्या ठिकाणी अनेक देवतांची विमाने चाललेली आहेत. सतीमाता पाहतात कोणत्या तरी देवांची विमाने चालली. लक्षात येतं. विचारल्यानंतर ती देवता सांगतात, अगं सती, म्हणे तुझ्या वडिलांच्या घरी त्या ठिकाणी भव्य दिव्य अशा यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या यज्ञाच्या आयोजनामध्ये आम्ही सहभागी होण्यासाठी चाललेलो आहोत. सतीमाता मनामध्ये विचार करतात, काय माझ्या पित्याच्या घरी यज्ञ आहे आणि मी जर त्या यज्ञाला गेले नाही तर काय होणार? अपमान होईल. परंतु भगवान शंकरांनी सांगितलं, आपल्याला या यज्ञामध्ये निमंत्रण नाही. यज्ञामध्ये आपल्याला स्थान नसल्या कारणाने आपण त्या ठिकाणी जायचं नाही. पुढे ऐका महाराज. जायचं नाही म्हटल्यानंतर सतीमाता सांगते, नाही, माझ्या पित्याचं घर आहे, पित्याच्या घरी गेलं पाहिजे. पित्याच्या घरी जाण्यासाठी पुत्रीला आमंत्रणाची गरज नाही. वास्तविक पाहता शास्त्र त्या ठिकाणी असं सांगतं महाराज, कुठे जरी आपल्याला जायचं असेल, आमंत्रण असेल तर आपण जावं. आमंत्रणाविना आपण कुठे जाऊ नये. सतीमाता त्या ठिकाणी काय करतात? भगवान शंकरांसोबत वादविवाद करतात. नाही, पित्याचं घर आहे, मी जाणार. माझे वडील मला त्या ठिकाणी निमंत्रण देण्यासाठी काय झाले असेल? विसरले असेल. यज्ञानिमित्ताने त्यांच्या इतक्या मोठ्या कार्याच्या व्यापामध्ये ते विसरले असेल. काय करायचं? आपण जायचं. भगवान शंकर सांगतात, मी येणार नाही, तुला जायचं तर जा. सतीमाता त्या ठिकाणी निघतात बरं का. भगवान शंकर त्यांना थांबवतात तरी थांबत नाही. एकट्याच सतीमाता काही गणांना आपल्या सोबत घेतात. मार्गक्रमण करत करत कुठे येतात? तर आपल्या पित्याच्या घरी येतात. यज्ञ मंडपामध्ये ज्यावेळेस आल्यानंतर पाहतात तर काय, त्या यज्ञामध्ये संपूर्ण देवतांना स्थान दिलेलं आहे, परंतु माझे पती भगवान शिवशंकर त्रैलोक्याधिपती, तरी देखील त्यांना त्या ठिकाणी यज्ञामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. हृदयमान होतात. सतीमाता मनामध्ये विचार करतात, काय करायचं? घरामध्ये गेल्यानंतर पदार्पण केल्याबरोबर दक्षाने सर्वांना सांगितलेलंच होतं ऑलरेडी. काय म्हणजे भगवान शंकर त्या ठिकाणी येणार नाही मला माहिती आहे, परंतु माझी पुत्री सती आल्याशिवाय राहणार नाही. तिच्या सोबत कुणी बोलायचं नाही. सर्वांना त्या ठिकाणी धमकी त्या ठिकाणी भरली. सर्व बहिणी त्या ठिकाणी येतात बरं का. सती मातेची हिणवणी करतात. सती मातेकडे बघून एक बहीण त्या ठिकाणी सांगते त्या ठिकाणी, अगं सती, म्हणे तुझे पती त्या ठिकाणी अजून त्या एका पर्वतावरतीच राहतात का? काही तुला त्या ठिकाणी राहण्यासाठी एखादं चांगलं घर वगैरे बांधून दिलं की नाही? पुन्हा त्या ठिकाणी दुसरी बहीण येते. दुसरी बहीण त्या ठिकाणी सती मातेची हिणवणी करण्यासाठी सांगते, अगं सती, तुझ्या पतीच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी अजूनपर्यंत तो काही सर्प होता ना, तो सर्प आहे का तसाच अजून? का काहीतरी त्या ठिकाणी नवीन आभूषण त्यांनी गळ्यामध्ये घालण्यासाठी बनवले? दुसरी त्या ठिकाणी सखी येते, बहीण येते. ती सांगते, अगं सती, हिणवण्यासाठी वाईट वक्तव्य त्या ठिकाणी सती मातेला बोलत आहे. अगं सती, म्हणे तुझ्या पतीने त्या ठिकाणी, तुझा पती तो स्मशानामध्ये राहायचा, अजून त्या ठिकाणी तेथेच राहतो की बाहेर त्या ठिकाणी जात असतो? एक म्हणते तुझा पती त्या ठिकाणी अंगावरती स्मशानातील राख लावायचा, आता त्या ठिकाणी चांगला राहतो की नाही? वेगवेगळ्या प्रकारे भगवान शंकरांच्या स्वरूपाची ज्यावेळेस त्या ठिकाणी निंदा करण्यात आली, पार्वती मातेला, सती मातेला त्या ठिकाणी ती सहन होत नाही गोष्ट बरं का. मनामध्ये विचार करतात, जेथे त्या ठिकाणी माझ्या पतीचा अपमान झाला त्या ठिकाणी मी राहणार नाही. आणि ज्या कानांनी ज्या शरीराने माझ्या पतीचा अपमान त्या ठिकाणी बघितला, ज्या डोळ्यांनी माझ्या पतीचा अपमान बघितला, ज्या कानांनी माझ्या पतीविषयी अपशब्द त्या ठिकाणी ऐकले, आता हा देह त्या ठिकाणी पवित्र राहिला नाही. या देहाचा मी त्या ठिकाणी त्याग करणार. सर्व देवतांना त्या ठिकाणी उद्देशून सती माता एक वक्तव्य करतात बरं का. सती माता त्या यज्ञामध्ये संपूर्ण देवतांना सांगताय. सती माता सांगते, तुम्ही त्या ठिकाणी भगवान शंकरांना अजून जाणलंच नाही हो. भगवान शंकर म्हणजे नक्की कोण आहेत? निर्गुण आहे अहो. ते भगवान शंकर म्हणजे स्वतः जगताचा त्या ठिकाणी संहार करणारे देवता आहेत. जगतपती भगवान शंकरांना तुम्ही जाणलं नाही, त्यांची या ठिकाणी आल्यानंतर निंदा केली, तरी देखील तुम्ही सर्वांनी ती ऐकली. तुमचा देखील येथेच नाश झाल्याशिवाय राहणार नाही. सती माता एवढं बोलून त्या यज्ञामध्ये काय करते? आपला देह त्या ठिकाणी त्याग करतात.
ज्यावेळेस ही बातमी त्या ठिकाणी भगवान शंकरांच्या लक्षामध्ये येते, भगवान शंकरांनी ऐकल्यानंतर भगवान परमात्मा अत्यंत क्रोधायमान होतात. वीरभद्राचं त्या ठिकाणी पाचारण करतात, आपल्या मस्तकावरील एक केस उपटतात, खाली पडतात, वीरभद्राची निर्मिती करतात. कालिका मातेचं त्या ठिकाणी चिंतन करतात. कालिका माता देखील तेथे प्रगट होत आहे. वीरभद्राला आणि कालिका मातेला त्या ठिकाणी आज्ञा करतात, जा त्या यज्ञामध्ये सतीचा त्या ठिकाणी अपमान झाला, तो यज्ञ विध्वंस करा. वीरभद्र त्या ठिकाणी यज्ञामध्ये येतात. संपूर्ण भरलेला तो यज्ञ काय करतात, नाश करतात. दक्षाचं त्या ठिकाणी शिरच्छेद करतात, त्याचं मस्तक त्या ठिकाणी दूर फेकून देत आहेत. संपूर्ण यज्ञाचा ज्यावेळेस नाश झाला, सर्व देवता तेथून त्या ठिकाणी निघून गेले आहेत. भगवान शंकर ज्यावेळेस तेथे आले, भगवान शंकरांनी बघितलं सती मातेचा तो अर्धवट जळालेला देह ज्यावेळेस त्या अवस्थेमध्ये भगवान शंकरांनी पाहिला, अत्यंत दुःखी अंतःकरणाद्वारे भगवान शंकरांनी तो देह आपल्या हातामध्ये घेतला सती मातेचा. त्रिलोक्यामध्ये भगवान शंकर भ्रमंती करत आहे. अत्यंत दुःखी भगवान परमात्मा तांडव नृत्य करण्यास सुरुवात करतात. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले. प्रसंगायिका सर्व सृष्टी त्या ठिकाणी त्राही करत असताना ब्रह्मदेवानी सर्व देवतांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली. भगवंताला सांगितलं, हो भगवान शंकरांना या दुःखापासून तुम्हीच निवारण करू शकाल, काहीतरी करा. भगवान शंकरांना पुन्हा तुम्ही शांत करा. भगवान विष्णू त्या ठिकाणी आपल्या सुदर्शन चक्राने सती मातेच्या देहाचे त्या ठिकाणी काय करतात, तुकडे तुकडे करतात. भगवान शंकर पाहतात आपल्या हातामध्ये सतीचा देह नाही. भगवान शंकरांना वैराग्य त्या ठिकाणी जागृत होतं. हिमालयावरती एका शिखरावरती जाऊन भगवान परमात्मा भगवान शिवशंकर ध्यानस्थ मुद्रिकेमध्ये विराजमान झालेले. आता ऐका महाराज, परंतु जगदंबा सती माता जोपर्यंत या सगुण स्वरूपामध्ये अस्तित्वामध्ये नाही तोपर्यंत सृष्टीचा कार्यभार चांगल्या पद्धतीने चालू शकणार नाही. म्हणून सर्व देवतांनी जगदंबा मातेची प्रार्थना केली. सांगितलं, तुम्ही पुन्हा त्या ठिकाणी अवतार धारण करून भगवान शंकरांची पत्नी बना, तरच ही सृष्टी चांगल्या पद्धतीनं काय होईल, वित होईल. ही सृष्टी जर तुम्हाला चालू ठेवायची असेल तर तुम्ही काय करा, अवतार घ्या. जगदंबा मातेची प्रार्थना करतात. सती मातेची प्रार्थना केल्यानंतर ती जगदंबा माता सती माता त्या हिमालयाच्या पोटी त्या ठिकाणी पार्वती मातेच्या रूपामध्ये काय करता आहेत, जन्म घेत आहेत. पार्वती मातेच्या रूपात जन्म घेतल्यानंतर लहानशी मोठी होत आहेत. पार्वती माता हिमालयाची कन्या आहेत, मैना राणीची कन्या आहेत. लहानची मोठी होत असताना अनेक देवता त्या ठिकाणी येतात. नारद महर्षी येतात. नारद महर्षींद्वारे ज्यावेळेस पार्वती मातेने भगवान शंकरांचं ते स्वरूप ऐकलं, कोणत्याच संसारिक सुखामध्ये ज्यांची आसक्ती नाही असं भगवान शंकरांचं स्वरूप ऐकल्यानंतर त्यांना भगवान शंकरांच्या प्रती आसक्ती त्या ठिकाणी निर्माण झाली. सर्व देवता मनामध्ये विचार करतात, जोपर्यंत भगवान शंकरांचा आणि पार्वती मातेचा विवाह होत नाही तोपर्यंत सृष्टी चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित होणार नाही. काहीतरी आपण केलं पाहिजे ज्याद्वारे पार्वती मातेचा आणि भगवान शंकरांचा विवाह लागेल. विवाह करण्यासाठी सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे, भगवान शंकरांना समाधीमधून जागृत केलं पाहिजे. पार्वती माता देखील भगवान शंकरांची प्रार्थना करत आहे. अनेक प्रकारे स्तुती वर्णन करता येत. मला पती पाहिजे तर फक्त भगवान शिवशंकरच मनामध्ये दृढ निश्चय करतात. मैना राणी आणि हिमालयाच्या मनामध्ये शंका निर्माण होते, अरे आमची कन्या म्हणजे त्या ठिकाणी अत्यंत सुंदर आणि तिची त्या ठिकाणी अशी काय वेगळीच इच्छा, एका वैराग्याबरोबर त्या ठिकाणी वैरागी पुरुषाबरोबर लग्न करण्याची इच्छा, काय करायचं. शेवटी नारद महर्षी त्यांची देखील समजूत काढतात. म्हणे, अहो तुमची कन्या म्हणजे साक्षात जगदंबा माता आहे, स्वतः सती माता आहे. ती जगदंबा माता म्हणजे स्वतः भगवान शंकरांची पत्नी सती माता. त्यांचा विवाह त्यांच्याच बरोबर होणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका. ऐका महाराज, परंतु भगवान शंकर मात्र आता कोणत्या अवस्थेमध्ये आहे, ध्यानस्थ अवस्थेमध्ये आहे. त्या ध्यान अवस्थेमध्ये भगवान शंकरांना आता समाधी भगवान शंकरांची भंग कशा पद्धतीनं करायची मनामध्ये विचार करत आहेत. सर्व देवता शेवटी कामदेवाला विनंती करतात. कामदेवांना सांगतात, जा भगवान शंकरांची समाधी तुम्ही भंग करा. कामदेव येतात. वेगवेगळ्या प्रकारच्या अप्सरा त्या ठिकाणी नृत्य करतात. तरी देखील भगवान परमात्म्याची भगवान शिवशंकरांची समाधी त्या ठिकाणी भंग पावत नाही. गंधर्व त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे गायन करतात. तरी देखील भगवान शिवशंकरांची समाधी भंग पावत नाही. मग काय करायचं.
कामदेव त्या ठिकाणी आपले सर्वात शक्तिशाली 3 बाण त्या ठिकाणी काढतात. त्या 3 बाणांपासून आजपर्यंत त्या ठिकाणी तरी कोणीही वाचू शकलेलं नाही. कामबाण आहे. आपला कामबाण ज्या वेळेस त्या कामदेवाने भगवान शंकरांच्या दिशेने सोडला, भगवान शंकरांनी जाणलं आपल्यावरती कामबाणाचा प्रयोग करण्यात आलेला आहे. भगवान शंकरांच्या क्रोधाचा त्या ठिकाणी पारा राहत नाही. भगवान शंकरांचा क्रोधावरील संयम त्या ठिकाणी सुटतो. भगवान शंकरांचा तृतीय नेत्र त्या ठिकाणी उघडला जातो आणि त्या तृतीय नेत्रामधील ज्वाळा जी काही बाहेर पडतात अग्नीच्या, त्याद्वारे तो कामदेव त्या ठिकाणी क्षणात भस्मसात होऊन जातो. त्या कामदेवाची पत्नी ज्या वेळेस तेथे येते सांगते, महाराज सर्व देवतांनी त्या ठिकाणी मला आमच्या पतींना तुमची ही समाधी भंग करण्यासाठी पाठवलं होतं, कारण जगत उद्धाराचं कार्य आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी समाधी अवस्थेमध्ये राहाल तर तुमचा विवाह होणार नाही. तुमचा जर विवाह झाला नाही, अनेक राक्षस धर्तीवरती माजलेले आहेत, ज्यामध्ये तारकासुर आहेत. त्या तारकासुराला वरदान आहे काय, तर तुमच्या पुत्राकडून त्याचा उद्धार होईल. तुम्हाला पुत्र नाही, काय करायचं? तुमचा विवाह झाला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी सर्व देवतांच्या आज्ञेद्वारे माझ्या पतींनी तुमची त्या ठिकाणी समाधी भंग करण्याचं पाप त्या ठिकाणी केलेलं आहे. माझ्या पत्नीची या ठिकाणी काही चुकी नाही, काहीतरी करा. भगवान शंकर त्या ठिकाणी त्या रतिमातेला आशीर्वाद देतात. सांगितलं काळजी करू नकोस. ज्या वेळेस द्वापर युगामध्ये म्हणे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा ज्यावेळेस अवतार होईल, त्या भगवान परमात्म्याच्या पोटी तुझा पुत्र त्या ठिकाणी जन्म घेईल म्हणे. जब यदुवंश कृष्ण अवतारा, तुझा पुत्र त्या ठिकाणी रूपाने तुझा पती अवतार घेईल, काळजी करू नकोस म्हणे. त्यांना जो पुत्र होईल तो तुझा पती असेल म्हणे. तुझा पती हा कामदेव त्यांच्या पोटी अवतार घेणार आहेत म्हणे. वचन अन्यथा होईन महाराज, माझे वचन त्या ठिकाणी चुकीचे ठरणार नाहीत, काळजी करू नकोस. सर्व देवता त्या ठिकाणी घाबरत घाबरत येतात. भगवान शंकरांच्या समोर आल्यानंतर हात जोडतात, सांगतात, देवा अहो तुम्ही इतक्या वर्ष समाधीमध्ये होता, अहो तुम्ही नसल्या कारणाने या भूतलावरती या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये किती त्राही निर्माण झाली, किती दैत्य त्या ठिकाणी त्रासलेले. दैत्यांनी त्या ठिकाणी जीवसृष्टीला त्रस्त करून सोडलेला आहे. तुम्ही काय करा, आता तुम्ही विवाह करा, कारण तुम्ही जर विवाह केला तरच त्या ठिकाणी सृष्टी चांगल्या पद्धतीनं चालू शकेल. तुम्हाला पुत्र होणार आहे, त्या पुत्राद्वारे गजासुराचा वध होणार आहे. तुम्ही काय करा, विवाह करा. भगवान शंकर त्या ठिकाणी देव कार्यासाठी विवाहाला आता सज्ज होत आहेत बरं का. ऐका, भगवान शंकर ज्यावेळेस विवाहाला सज्ज झाले, अनेक वर्षापासून जे काही स्वर्ग लोकाचं, इतर लोकांचं जे काही आनंदी वातावरण दूर गेलेलं होतं, ते आनंदी वातावरण त्या ठिकाणी पुन्हा उत्साही वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. सर्वजण उत्साही झाले. भगवान शंकरांचा विवाह आता होणार. आपल्या संपूर्ण दुःखांचं त्या ठिकाणी काय होणार आहे, निराकरण होणार. आता काय करायचं, सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन हिमालयाला सांगितलं भगवान शंकर विवाहासाठी सज्ज आहेत. आता काय करणार, विवाहाचा विधी त्या ठिकाणी जवळ येत आहे. विवाहाचा दिवस त्या ठिकाणी ठरतो बरं का. सर्व देवता भगवान शंकरांकडे येतात. त्या मुहूर्तावरती सर्वजण येतात. भगवान शंकरांना सांगतात, आता आपल्याला जायचंय म्हणे. कुठे जायचंय, पार्वती मातेच्या घरी जायचंय, हिमालयाकडे जायचंय. कशासाठी, आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय, विवाह करायचा. सर्वजण त्या ठिकाणी निघत आहेत. वराडी मंडळ त्या ठिकाणी निघालं. परंतु ज्या वेळेस इतर देवतांनी ते वराडी मंडळ बघितलं, भगवान शंकरांचं वराडी मंडळ म्हणजे नक्की कोण हो, भगवान परमात्म्याचं वराडी मंडळ म्हणजे नक्की कोण, भूते विता खूप वराडी मंडळ. महाराज देवतांनी सांगितलं, ओ हे वराडी मंडळ घेऊन चालणार नाही, यांना चांगले वस्त्र आपण त्या ठिकाणी परिधान करूयात. नाही 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 नाही, भगवान शंकरांनी सांगितलं जमणार नाही. हे संपूर्ण माझे वराडी मंडळ आहेत, माझे सोबती आहे, माझे साथीदार आहे, माझे गण आहेत, यांच्या समवेतच त्या ठिकाणी आपण विवाहाला जाणार. भगवान शंकरांनी आपलं स्वरूप त्या ठिकाणी धारण केलं. जटा त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत, कपाळावरती त्या ठिकाणी भस्म, संपूर्ण अंगावरती भस्म लेप त्या ठिकाणी केलेला आहे. भगवान शंकरांचं वराडी मंडळ आता त्या ठिकाणी रस्त्याने शिवपार्वतीच्या विवाहासाठी चाललेलं आहे. निराल तूने में मतवाली तूने में, निराल तूने में मतवाली तूने में,
सज रही बोले बाबा निराले दूल्हे में, सज रही बोले बाबा निराले दूल्हे में, सज रही बोले बाबा निराले दूल्हे में। निराले दूल्हे में मतवाले दूल्हे में, निराले दूल्हे में मतवाले दूल्हे में, सज रहे बोले बाबा निराले दूल्हे में, सज रहे बोले बाबा निराले दूल्हे में। चल के संग लेकर भूतों की बारात, अरे देखो भोले बाबा की अजीब ही बात। सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में। अरे बेस निराला, ये भाग का प्याला, सर जटा चढ़ाए, सर भस्म लगाए, ओढ़े मधुशाला, गले नाग की माला, मैं शीश पे गंगा, मस्तक पर चंदा, हे डमरू साजे, त्रिशूल विराजे, भूत कीड़े की टोली, जय हे ससुराल। भूत कीड़े की टोली, जय हे ससुराल। जो भूल जीत गंदर हो बैल पे सवार, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में। नमः पार्वते शिव हर हर महादेव। पार्वती मैया की, भवानी माई की।